त्याच्यामुळे मोठं त्याची सुविधा भेटत नाही. शाळेला फॅन आहे, ट्यूबलाईट आहे, पण याची जर वीज जर कट झाली, तार जर कट झाली, कनेक्शन कट झालं तर पटकन याचं बसवण्यासाठी कोण येत नाही. विद्यार्थ्यांची त्याच्यामध्ये अडचण होती. पिण्यासाठी पाणी आहे, पाण्याचं टायमिंग सगळं 8 ते 10 आहे. तिथं स्टॉक करून ठेवण्यासाठी पाणी तुम्हाला दुसरे तांबडं पाणी तुम्हाला भेटत नाही पाण्याची. त्यासाठी आमच्या गावकऱ्याच्या माध्यमातून एक गव्हर्नमेंट टीचर त्यांच्यासोबत असणार. ते गव्हर्नमेंट टीचर आणि पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था 5 दिवसात निर्माण झाली. आणि ते ह्या शाळेचा प्रत्येक स्कूलला एक छोटंसं तरी ऑफिस असतं, एसएमसी एक छोटंसं तरी ऑफिस असतो. आता आपण गावामध्ये बसतो, हे पण वर्ग आहे, वर्गामध्ये बसून आपण सभा करतो. त्यासाठी विद्यार्थी पालक मेळावा घेण्यासाठी देखील आपण छोटासा वागतोय. तरी या शाळा नाही का? आता आम्ही एक वर्षाला आलो येते म्हणून आम्हाला समजायला सगळं जुनी बिल्डिंग आहे सर 2 मजल्याची. त्या बिल्डिंगमध्ये हे विद्यार्थ्यांचं जेवण नाश्ता जे आहे ते तिथं बनवत आहे. तर तिथं जर तुम्ही अवस्था बघायला गेलो तर तिथं पावसात भिजून ते थांबत जाणार, बरोबर पाणी गळतंय, छत कधी खाली पडण्याची गॅरंटी नाही. 3 वर्ग आहे, 2 वर्ग आहे ऍक्च्युली तर तसं ते आहे, पण सरांसाठी खास म्हणून पलीकडला रोड खाली ठेवले. ह्या 2 वर्गामध्ये 1ली ते 5वी एक लाईन पहिलीची असते, दुसरी तिसरी तर उपरतात 5वीच आहे. म्हणजे टीचर लोक शिकवायचं पुन्हा ते 5वी जण शिकवायचं का ह्या 4थी जण शिकवायचं असा प्रश्न मोठा या भागामुळे आणि शिक्षणाच्या कमतरतेमुळे व्हायला. अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने पालकाच्या हेतून तुम्हाला आज विनंती करतो, तुम्हाला गव्हर्नमेंटचा एक शिक्षण आम्हाला शिकावे करून दे. कारण की जे गव्हर्नमेंटली तुम्हाला बेस्ट टीचर घ्यायचं ना बोलण्याचा अधिकार नाही आम्हाला तरी. गव्हर्नमेंटचे टीचर असतात तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांची प्रोग्रेस का झाली नाही आम्हाला विचारण्यासाठी सुद्धा आम्हाला आठवतं. आणि महत्वाचा विषय पाण्याचा, तिथे टाकी नाही सर, टाकी पाण्यासाठी पिण्याचं जे पाणी स्टॉक करून ठेवतो ना, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही. ह्या लहान वयामध्ये विद्यार्थ्यांच्या पायामध्ये वया पुस्तकाचं वजन आणि प्लस म्हणजे वॉटर व्हायचं ते वजन घेऊन येतं. आपली शाळा गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये पाण्याचं पिण्याचं पाणीच नाही तर मग काय फायदा? विद्यार्थी कोणी बेसवरती पाठवायचं. आपण म्हणतोय की बाबा आपले विद्यार्थी छोट्या गावातले विद्यार्थी लहान शहरातले विद्यार्थी आपले हे इंग्लिश मिडियम स्कूललाच का झाले? मोठा प्रश्न आपल्याला हे इंग्लिश मिडियम स्कूललाच का झाले? तिथं टाकू पण तिथं शिक्षक शिकवतात, त्या शिक्षकांना शिकवण्याची स्किल तर आकत नाही. 2 शिक्षक असतात इंग्लिश परफेक्ट बोलणार. एखादा कार्यक्रम असला विद्यार्थ्यांना टापटूपणा ठेवायचा, गळ्यामध्ये डाळ त्यांची आयडेंटिटी उभा करायचं, 2-3 पोईम शिकवायचे आणि स्टेजवर उभा करायचं आणि 2 टीचर इंग्लिशमध्ये बोलणार आणि बाकीचे कसे त्यामुळे समजायला. म्हणजे फक्त आमच्या पालकाकडून आपल्या शाळेचे टापटूपणा दाखवून आमचे पैसे कसं उकळायचे हे इंग्लिश मिडियमचं आताच्या सहकार्य चालू केलं. मग ते आमचे विद्यार्थी त्याच्यामुळे आमचं पालकगण हे विद्यार्थ्यांना इथं न पाठवता इंग्लिश मिडियमची का पाठवायला लागला की तिथं टापटूपणा त्यांची प्रोग्रेस होती. मग तशीच प्रोग्रेस आपल्या या गव्हर्नमेंट स्कूलला देखील पाहिजे अशी मला विनंती करतो. आणि एक टीचर आम्हाला इथे द्या आणि सांडपाण्याची व्यवस्था आणि पाणी साठवून ठेवण्यासाठी एक आम्हाला टाकी किंवा तुमच्या झाड तरी चालू करून द्या. एसडीएमच्या अध्यक्षाला देखील विनंती करतोय एक पाण्याची व्यवस्था तिथे करून द्या. आणि महत्वाचं म्हणजे असेंब्लीच्या टायमाला इथे 10 बाय 10ची जागा नाही. विद्यार्थी तिथं जर टोटल जर आले तर 50 विद्यार्थ्यांनी तिथे उभारण्यासाठी जागा आहे. एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटला 26 जानेवारी 15 ऑगस्ट आणि वरून जर निसर्गाला जर अवघडपणा जर आपल्याला पावसात पडला तर इथे खाली बसून विद्यार्थी कार्यक्रम घेऊ शकत नाही, चिकट थांबते. एखादं तर ऍक्च्युली आमच्या ग्रामपंचायतीचं काम आहे आणि एसडीएमसीचं काम आहे, यांचं लक्ष ते शाळेत द्यायला पाहिजे. म्हणून प्रॉपरली तुम्ही ह्या शाळांमध्ये लक्ष द्या, लक्ष देऊन आपल्या विद्यार्थ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करा. एवढं पण माझे 2 शब्द संपूर्ण इतिहासामध्ये संगीत त्यावर तुमच्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद. ಆಮೇಲೆ ಶಿಕ್ಷಣದ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ಈ ಒಂದು ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸರ್ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮತ್ತೆ